आई, आधी मला त्या मुलाचा फोटो दाखव, मग मी ठरवेन हो की नाही. आईने रियाकडे बघितले. ठीक आहे, आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधणार नाही का? रागाने म्हणाली. आई, मला फक्त मुलगा बघायचा आहे. तुम्ही त्याचा फोटो मागवा किंवा मुलाला घरी बोलवा. आईने खडसावले. वेडी आहेस, लाज नाही वाटत? तुझ्या खोलीत जा, बाबा पण आले. बाबा म्हणाले, माझ्या मुलीला का ओरडत आहेस? रिया बाबांकडे गेली आणि म्हणाली, बाबा, मला मुलगा बघायचा आहे. बाबा हसले आणि म्हणाले, हो मुली, तुझ्या इच्छेनुसारच आम्ही तुझे लग्न करू. उद्या मी त्याचा फोटो मागवेन. मुलाचे स्वतःचे हॉटेल आहे, शिकलेला आहे आणि सुंदर आहे. पण रियाला मुलगा बघायचा होता. मुलगा सुंदर होता. रिया लग्नाला हो म्हणाली. रियाचे 10 दिवसांतच लग्न झाले. रियाचे आणि सुशीलचे अरेंज मॅरेज झाले होते. ते एकमेकांना भेटले नाही किंवा बोलले नाही. लग्नाची पहिली रात्र होती जेव्हा सुशील हातात आईस्क्रीम घेऊन खोलीत आला. रिया डोळे खाली करून बसली होती. आईस्क्रीम हे रियाचे आवडते होते. सुशीलने रियाला आईस्क्रीम दिली, पण रियाने नकार दिला. सुशील तिच्या जवळ बसला. त्याने रियाचा पद उचलला आणि म्हणाला, तुम्ही खाणार का? सुरुवातीला रियाने लाजून नकार दिला. मग सुशील प्रेमाने म्हणाला, खा, प्रेम वाढेल. त्याने रियाला आईस्क्रीम दिले आणि स्वतः खायला सुरुवात केली. रियाने सगळे आईस्क्रीम संपवले. सुशीलने विचारले की आईस्क्रीम संपवलं? रिया हसायला लागली. सुशीलही हसायला लागला. तू खूप कंजूस आहेस. तू आधी नकोस असं म्हणालीस आणि आता बघ तू सगळं खाल्ले आहेस. हे आईस्क्रीम दोघांना 50-50 होते. सुशील मनाने खूप चांगला होता, हे रियाला पहिल्याच रात्री समजले होते. रात्रभर प्रेमाने भरलेले संवाद चालू होते. नवीन संसाराला सुरुवात झाली होती. वेळ जाऊ लागला. रियाच्या भावाचे लग्न होते. रियाही 4 महिन्यांची प्रेग्नंट होती. रिया सुशीलला म्हणाली, मला माझ्या भावाच्या लग्नाला जायचे आहे. सुशील रियाजवळ बसला आणि म्हणाला, रिया, डॉक्टरांनी तुला लांबचा प्रवास करण्यास मनाई केली आहे, त्यामुळे मला कोणताही धोका पत्करायचा नाही. मी तुला लग्नाला जाऊ देऊ शकत नाही. रियाला खूप राग आला. ती सुशीलला, वेडे झाले आहेस का? माझ्या भावाचे लग्न आहे आणि तुम्ही मला जाऊ नकोस असे सांगत आहेस. तुम्ही मला गाडीत बसवून आरामात सोडा. सुशीलने फक्त रियाचा हात धरला. रिया विनाकारण आग्रह का करते, हे प्रेमाने तो पुन्हा सांगू लागला. डॉक्टरांनी तुला प्रवास करण्यास मनाई केली आहे, म्हणून मी तुला जाऊ देऊ शकत नाही. तू बेफिकीर आहे आणि मी तुला कोणाकडे सोडू शकत नाही. असे म्हणत सुशील खोलीबाहेर गेला. रिया रडायला लागली. रियाने आईला फोन केला आणि सुशील लग्नाला येण्यास नकार देत आहे असे सांगितले. आईने समजावले की मुली, तो नाही म्हणत असेल तर येऊ नकोस, पण रियाच्या वहिनी आणि भाऊ आग्रह करू लागले. सुशील आमच्या बहिणीला का येऊ देत नाही? भाऊ रात्री आला. सुशीलही घरीच होता. तो म्हणाला की मेहंदी आहे आणि तो रियाला घ्यायला आला आहे. सुशीलने रियाकडे पाहिलं. रिया, मी काय सांगितलं तुला? रिया डोळे खाली करून खोलीत गेली. सुशीलला खूप राग आला होता, पण त्याने धीर धरला. खिशातून 1000 रुपये काढले. हे पैसे रियाला दिले. अजून हवे असेल तर सांग. मी उद्या येईन. रिया खूप खुश होती. सुशीलने रियाला मिठी मारली आणि रियाला स्वतःला सांभाळायला सांगितले. मग रिया लग्नाला गेली. मेहंदीच्या रात्री मावशीची मुलगीही आली होती. त्यांनी नाचून खूप मजा केली. लग्नाच्या मिरवणुकीच्या दिवशी भावाच्या लग्नाची मिरवणूक मुलीच्या घरी पोहोचली तेव्हा पाऊस कोसळत होता. तिच्या घराजवळ खूप चिखल होता. रिया घसरली आणि पडली.
ती पडताच तिच्या पोटात दुखू लागले. रिया जोरजोरात रडू लागली. रियाला पटकन दवाखान्यात नेले. रिया वेदनेने ओरडत होती. सुशीलला फोन करून रियाबद्दल सांगितले. सुशील घाबरला. त्याने पटकन हॉस्पिटल गाठले. डॉक्टर रियाला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेले. सुशील खूप अस्वस्थ झाला. हृदयाचे ठोके अनियंत्रित होते. जिभेवर देवाचा नामजप चालू होता. बाकी सगळे लग्नाच्या आनंदात मग्न होते, पण इकडे सुशील चिंतेत उभा होता. काही वेळाने डॉक्टर खोलीतून बाहेर आले. ते सॉरी म्हणाले आणि तुमचं बाळ जगू शकले नाही असे त्यांनी सांगितले. सुशील खुर्चीवर जणू निर्जीव होऊन बसला होता. स्वतःला धीर देऊन तो पटकन वॉर्डात गेला. रिया रडत होती. सुशीलला पाहून तिने तोंड फिरवले. सुशील जवळ बसला आणि तिच्या डोक्याला हात लावू लागला आणि म्हणाला, गप्प बस, रडणं थांबव, ही देवाची इच्छा होती. रिया ढसाढसा रडायला लागली. सुशील, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. सुशीलने अश्रूंनी ओल्या झालेल्या पापण्यांचे चुंबन घेतले आणि म्हणाला, अरे माझ्या प्रिये, रडू नकोस, देवाची इच्छा असावी. रिया स्वतःला अपराधी समजत होती, पण सुशील तिला समजावत होता की आता रडू नकोस, बघ, मी तुझ्या सोबत आहे. आणि रियाला घेऊन तो घरी गेला. तिच्या भावाचे लग्न झाले होते आणि सर्वजण रियाला भेटण्यासाठी घरी आले. रिया स्वतःलाच दोष देत होती. सुशीलने मला थांबवले होते आई, पण मी हट्ट करत राहिले की मला लग्नाला जायचे आहे. त्यांचा ऐकलं असतं तर कदाचित आज माझे मूल गमावले नसते. रिया मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होती. म्हणूनच सुशील रियाला प्रेमाने समजावत राहिला, तू वेडी आहे का, स्वतःला त्रास देऊ नकोस, ही देवाची इच्छा होती, देव आपल्याला पुन्हा मूल नक्कीच देईल. रिया सुशीलच्या डोळ्यात पाहत होती. सुशील, तू खूप चांगला आहेस. माझी एवढी मोठी चूक असताना देखील तू काहीच बोलला नाहीस. सुशीलने एक दीर्घ श्वास घेतला. तो हसला आणि म्हणाला, रिया, तू माझं ऐकलंच नाहीस, तेव्हा आता काही बोलून काय उपयोग. रिया सुशीलचा मुकराग समजून घेत होती. 1 वर्षानंतर देवाने त्यांना मुलगा दिला. सगळ्यांना खूप आनंद झाला. सुशीलने त्याला कडेवर घेऊन नाचायला सुरुवात केली. सुशीलच्या डोळ्यात आपल्या मुलाच्या प्रेमापोटी अश्रू तरळलेले रिया बघत होती. आयुष्यात चांगले वाईट दिवस येतात, पण परिस्थितीशी जुळवून घेण्यातच शहाणपण आहे. सुशीलचे 2 भाऊ जे सुशीलपेक्षा श्रीमंत होते. दोघांचाही स्वतःचा चांगला व्यवसाय होता, पण सुशीलचे एक छोटेसे हॉटेल होते, ज्यातून तो कसाबसा आपला उदरनिर्वाह करत होता. एक दिवस रिया म्हणाली, सुशील मुलाला गरम होते त्यामुळे तो खूप रडतो. कृपया आपल्या खोलीत एसी लावा. सुशीलने डोक्यावर हात ठेवला. अरे रिया, तू वेडी झाली आहेस का? माझ्याकडे एसी साठी इतके पैसे नाहीत, रिया आग्रहाने म्हणाली, मला एसी हवा आहे. सुशील आपल्या मुलासोबत खोलीत खेळत होता. रिया फक्त एसी लावण्यावर ठाम होती. सुशीलने रियाचा हात धरला, रियाला जवळ घेतलं. मला कळत नाही का तू इतकी रागावतेस, मी एसी लावतो, हे घे, माझा राजकुमार झोपला आहे. 2 वर्षानंतर देवाने त्यांना मुलगी देखील दिली. दोघेही खूप आनंदी होते. सुशील प्रत्येक चांगल्या वाईट इच्छा पूर्ण करायचा, पण तरीही छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. मुलगा 4 वर्षांचा झाला होता. मुलगी लहान होती. सुशीलचे हॉटेलचे काम नीट चालत नव्हते. सुशील थोडा चिंतेत होता. एक दिवस घरी आल्यावर त्याला त्याच्या मुलाने लॅपटॉप तोडल्याचे दिसले. प्रीती मोबाईलमध्ये व्यस्त होती. लॅपटॉप तुटलेला पाहून सुशील ओरडला, रिया, हे काय? रियाने पाहिलं, मुलाने लॅपटॉप मोडलेला होता. सुशीलला आधीच राग आला होता,
त्याने रियाला शिवीगाळ करत, तुझा मेंदू काम करत नाही, असे म्हणाला. त्यात माझा सर्व डेटा होता. तू वेडी आहेस का? असे म्हणत तो तिच्यावर खूप चिडला. जा उठ आणि जेवायला आण. रियाने जेवण आणले. वांग्याची भाजी होती. सुशील ओरडला, हे काय वांग्याची भाजी? वेडी झाली आहेस? मी तुला किती वेळा सांगितले आहे की मी वांगी खात नाही. सुशीलने अन्न उचलून फेकले. दरम्यान मुलाने हाताला स्पर्श करून काच फोडली. हे सगळं बघून सुशीलला खूप राग आला आणि तो रियावर ओरडू लागला. रिया सुशीलवर ओरडते की मी तुमची मोलकरीण नाही. मी दिवसभर मुलांना सांभाळते आणि मग तुम्ही छोट्याशा गोष्टींवरून मला शिव्या देतात. दिवसभर एवढं काम करतेस आणि माझा थोडा सुद्धा आदर नाही. दोघांमध्ये खूप जोराची भांडण झाले. रियाने आपल्या मुलाला हाताने 2-3 चापट मारली आणि म्हणाली की मी या बाप लेकाच्या त्रासाला खूप कंटाळली आहे. या दरम्यानच मुलाच्या हातातून काचेचा ग्लास पडला आणि त्याच्या हाताला काच लागली व खूप रक्तस्राव झाला आणि मुलाला घेऊन ती रडत रडत खोलीत गेली. तिने आपल्या मुलाची जखम भरून काढायला सुरुवात केली. दरम्यान मुलगी भुकेने रडू लागली. तिने तिला मांडीवर उचलले आणि म्हणू लागली की सुशील असाच वागत राहिला तर जगणे कठीण होऊन बसेल. सुशील रात्रभर बेपत्ता राहिला. रियानेही त्याला फोन करून विचारले नाही. रियाने तिच्या आईला सांगितले की आजकाल सुशील ना घरखर्च भागवत आहे, ना माझ्याशी चांगले बोलत आहे, शिवीगाळ करत आहे. आई म्हणाली, आपण बोलूया. काही वेळानंतर सुशीलला जाणवले की त्याने रियाशी चांगले वागले नाही आणि तो स्वतःला म्हणू लागला की आज मी घरी जाऊन रियाला सॉरी म्हणणार आहे. घरी आल्यावर रियाचे आईवडील आणि काका घरी येऊन बसले होते. सुशीलने रियाकडे बघितले. रिया गप्प होती. सुशीलने पाहुण्यांना नमस्कार केला. त्यानंतर चर्चा सुरू झाली. रियाची आई ओरडून म्हणाली, सुशील आजकाल तू घरखर्च भागवत नाहीस, रिया सोबत भांडण करतोस, तिला शिवीगाळ करतोस, हे असे चांगले नाही. हे सगळं ऐकून सुशीलला खूप राग आला होता, कारण दोघांमधील भांडण आपसात मिटवण्याऐवजी तिने त्याचा सर्वांसमोर तमाशा मांडला होता. सुशील रागाने म्हणाला, मी तिला सर्व काही देतो, तिला फक्त नाटक करायचे आहे. रियाही रागात होती आणि सुशीलही रागात होता. त्यानंतर रिया म्हणाली, ते महिन्याला फक्त 10,000 रुपये देतात, ज्यात त्यांच्या दोन्ही मुलांच्या गरजाही पूर्ण होत नाही. ते माझ्याकडे पैसे देऊन माझ्यावर उपकार करत नाही, मी ते पैसे त्यांच्याच मुलांवर खर्च करते. वाद इतका वाढला की सुशीलने सर्वांसमोर रियाला चापट मारली. रियाच्या आईला ते सहन झाले नाही. तिने आपल्या मुलीला आणि दोन्ही मुलांना सोबत घेतले. सुशीलनेही त्यांना थांबवले नाही आणि रिया रागावून निघून गेली. रियाला ती थापड अधिक जोराने लागल्याने तिच्या चेहऱ्यावर वळ उमटले होते. ते बघून तिची आई सुद्धा रडायला लागली आणि म्हणाली की मला माहित नाही की या हरामखोराने माझ्या मुलीवर किती अत्याचार केले असतील. त्याच्या हॉटेलमुळे सुशील आधीच काळजीत होता. काम नसल्यामुळे आणि आता ही समस्या निर्माण झाली होती. रिया तिच्या माहेरच्या घरी आली होती. सुशील घरी त्रासलेला तिथेच होता. परिस्थिती इतकी बिकट झाली. सुशीलला त्याचे हॉटेल विकावे लागले. 2 महिने झाले. दोघेही एकमेकांशी बोलतही नव्हते. दोघेही एकमेकांवर रागावले होते. सुशील म्हणत होता की ती स्वतः गेली आहे, तिने स्वतःच परत यावं. रिया स्वतः परत येण्यावर ठाम होती. जर ते मला समजवायला आले तरच मी जाईल. दिवस निघून गेले आणि 8 महिने उलटून गेले. सुशीलचा एक मित्र सुशीलला म्हणाला, तुला परदेशात जायचे असेल तर सांग, माझ्याकडे एक व्हिसा आहे. परिस्थिती खूपच बिकट होती. सुशील परदेशात गेला होता.
त्याचा नंबर बंद होता. 1 वर्ष उलटून गेले आणि दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत. रिया तिच्या भावाकडून मुलांसाठी दूध किंवा इतर आवश्यक वस्तूंसाठी पैसे घेत असे. भाऊ खर्च किती दिवस करू शकेल? त्यांना स्वतःची मुलेही होती. रियाच्या मुलांनी काहीही नुकसान केले किंवा तोडले तेव्हा रियाची वहिनी खूप बोलायची, तिला टोमणे मारायची. रिया ती जे काही बोलायची ते शांतपणे ऐकायची. शेवटी ती कोणाला काहीच सांगायची नाही. दिवाळीचा दिवस होता. रियाने भावाला सांगितले की मला पैसे दे, मला मुलांसाठी खरेदीला जायचे आहे. जवळून वहिनी म्हणाली, ताई, हे स्पष्ट आहे की तुमच्याकडे पैसे नाही. जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत राहू शकत नाही तर घटस्फोट घ्या आणि दुसऱ्या कोणाशी लग्न करा. येथून जा. त्या दिवशी रिया खूप रडली होती. तिला आता कळायला लागलं होतं की सुशीलच तिच्या आयुष्यातील स्थान काय आहे. दुबईत आपल्या मुलांची आठवण करून सुशीलही खूप रडायचा आणि म्हणायचा, रिया, हा काय वेडेपणा केलास. दुसरीकडे रियाच्या भावाला रियासाठी एक मुलगा सापडला, ज्याची पत्नी मरण पावली होती. 4 मुले होती. तिच्या भावाने रियाला सुशीलला घटस्फोट देण्यास सांगितले आणि या माणसाशी लग्न करून सेटल व्हा असे तो तिला म्हणाला. रियाचे डोळे अश्रूंनी ओले झाले होते. पटकन मोबाईल काढला, सुशीलला फोन केला पण नंबर बंद होता. रिया रडायला लागली. मला फक्त सुशीलकडेच जायचे आहे, मला कोणाशी लग्न करायचे नाही. दुसरीकडे सुशीलचेही मन दुखत होते. त्याला वाटले की माझी रिया निर्दोष होती, तिला फक्त थोडा राग येतो. मी तिची माफी मागणार आहे. तिकीट काढून तो भारतात परतला. रिया रडत रडत देवाकडे तिच्या पापांची आणि चुकांची माफी मागत होती. मला माफ कर, माझा सुशील मला परत दे. ती रात्रभर रडत राहिली. आपल्या मुलाला सकाळी नाश्ता करून देत असतानाच दारावरची बेल वाजली. वहिनीने दार उघडले. समोर पाहिले, सुशील उभा होता. रियाची नजर सुशीलवर पडली आणि तिच्या हातातील दुधाचा कप सुटला. धावत तिने सुशीलला मिठी मारली आणि रडू लागली. सुशील, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सुशीलचे पाय धरून ती सुशीलकडे माफी मागू लागली. सुशीलने रियाच्या कपाळाचे चुंबन घेत तिचे अश्रू पुसले. तू पण मला माफ कर असे म्हणत सुशीलनेही रियाची माफी मागितली. मी पण रागात खूप बोललो. सुशीलने मुलांना मिठी मारली आणि त्यांच्यावर प्रेम करू लागला. रियाचा भाऊ आणि वहिनीच्या डोळ्यात बघत ती अभिमानाने म्हणाली, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. ती सुशीलसोबत तिच्या घरी परतली. दोघेही सर्व काही विसरून आनंदाने राहू लागले. पण त्यांना समजल की भावनांमध्ये वेगळे होणे खूप सोपे आहे पण वेगळे राहणे खूप कठीण आहे. चुकीचे निर्णय घेऊन आयुष्य वाया घालवू नका. हे सर्व काळानुसार बदलत जाते. आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून घरे उद्ध्वस्त होत आहेत. थोडं समजून घेतल तर अशी घरं उद्ध्वस्त होणार नाहीत. तर मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.